पहा मित्र हो, प्राण वाचवणारा म्हणजे प्राण वाचवणाराच अखेर त्याचा प्राण गमवून बसला. आता तुम्ही म्हणता बंधू असं काय बोलू राहिले. सांगतो तुम्हाला मित्र हो, ही घटना आहे पैठण तालुक्यातील. तुम्हाला सांगतो तिथं एका कालव्यात गाडी पडली. स्विफ्ट कार डायरेक्ट आहे ना त्याचं नियंत्रण सुटलं आणि तो आहे ना त्या कालव्यातच जाऊन म्हणजे कालव्यात जाऊन पडला. म्हणजे जे पाटाचं पाणी असतं का वाहणार धरणाचं तिथं त्याची गाडी जाऊन मित्र हो अनकंट्रोल झाली आणि त्या पाटात जाऊन पडली. तुम्हाला सांगतो मित्र दोघं नवरा बायकोने एक ड्रायव्हर होता त्याच्यामध्ये. तिघ त्या पाटामध्ये गैर पाणी एकदम खतरनाक. तुम्हाला सांगतो नुसतं आरडाओरडा चालू झाला. तितक्यात तिथला एक स्थानिक नागरिक होता मित्र. तुम्हाला काय सांगतो तो धावत धावत आला तिथं. त्यानं जीवाची पर्वा न करता त्यानं डायरेक्ट आतमध्ये उडी मारली मित्र. डायरेक्ट आतमध्ये. त्याला वाटलं आता मी मेलो बी तर चालन. मित्र तो त्यांना पकडा लागला. अक्षरशः त्याची एक महिन्यात सफल झाली मित्र. त्यानं त्या ड्रायव्हरला बाहेर काढलं. मित्रांनो त्या ड्रायव्हरला बाहेर काढ त्यानं, परंतु तो आतमध्ये चालला गेला मित्र. पाण्याचा वेग खूप जास्त होता आणि ते दोघं जण नवरा बायको पुढे वाद चालले म्हणून त्याने ड्रायव्हरला बाजूला करून तो त्यांना वाचवायच्या चक्करमध्ये तो पण वाद गेला मित्र त्याच्यासोबत. इतका भयानक वाद गेला मित्र. रात्रीचा वेळ होता, काही सुधारणा. लोक आजूबाजू आले, त्याला आवाज आल्यासारखं झालं. तिथं नागरिक पाहायला लागले. कालव्यात गाडी तर पडलेली परंतु माणसं काही दिसत नाही. भयान शोध मोहीम चालू झाली. पटापटा फोन फिरवले. मदतीसाठी लोक धावत आले. काही पथक आलं रेस्क्यू टीम चालू झाली. तिथं रेस्क्यू टीम आली. तिनं त्यांना वाचवायसाठी शोध मोहीम चालू केली. कोणी लांबपर्यंत शोधू राहिले, कोणी तिथं तेवढ्या जागेत खाली उड्या मारून पाहू राहिले रशीला बांधून. एकाचाही ठाव ठिकाणा सापडा नाही मित्र. मजाक नाही सांगत. तिघ गायब. फक्त ड्रायव्हर वाचला मित्र. ड्रायव्हर केवळ तेवढ्या त्या स्थानिक नागरिकामुळं ड्रायव्हर वाचला फक्त. पण मित्र तो व्यक्ती तर गेला ना तिथला. हा त्यानं त्या व्यक्तीचा जीव वाचवला आणि दोघांना परत वाचवण्यासाठी तो गेला. परंतु तो हरवला मित्र. त्यांच्या सोबत हरवला ना अजून हरवलेला आहे तो. भयान सीन झालेला आहे. तुम्हाला काय सांगावं तिथला. सरे लोक गावातले शोध राहिले पुरा इथून तिथून लांब पर्यंत, पण अजून काय ठाव ठिकाणा लागाना. तर असं आहे मित्र हो, कोणाचा प्राण वाचायला गेला तर आपलाच प्राण गमावला. मी असं म्हणत नाही की कोणाचा प्राण वाचू नका. तुम्ही प्राण वाचवा दुसऱ्याचा. एखाद्या संकटकाळी कोणी असेल तिथं जाऊन त्याला मदत करा तुम्ही. परंतु सुरक्षा सेफ्टी काहीतरी वापरा, जेणेकरून तुमच्या जीवाला बी काही झालं नाही पाहिजे. कारण तुमच्या मागं पण फॅमिली आहे, तुमच्या मागं लेकरं बाळ आहे, तुमच्या मागं पुरं घरग्रस्ती तुमच्यावरती चालते. घरची जिम्मेदार व्यक्ती आहे तुम्ही. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःची काळजी घेऊनच पुढचे असे पाऊल उचला आणि स्वतःची दुसऱ्यांची मदत करा. स्वतःची बी काळजी राहू द्या. ओके.